तर नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण सध्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत. महामहिम राज्यपाल केसरी मैदान बघण्याकरिता. मित्रांनो, ते 9व्या सेमीमध्ये पिंट्या नावाचा बैल गट पास सेमी पास झालेला आहे. तर त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या. नमस्कार दादा. नमस्कार. सर्वप्रथम आमच्या प्रेक्षक वर्गांना आपली ओळख कळवा. मी पिंट्यावरला धुरकरी जालन्याचा रवी कांबळे. हा बैल नागेवाडीचा आहे. नागेवाडी. आणि याच्यात कोणता बैल पळाला? बाब्या वेल्याचं वासरू होतं. बाब्याचे बैल पळतो त्याचं वासरू होतं. आदत म्हणून सुंदर म्हणून वासरू आहे. म्हणजे बब्याचीच गाडी मारली आणि बब्याच्याच त्याचंच वासरू वासरू होतं. आहे. हा. तर दादा, ही पावती कोणाच्या नावाने असते आपली? त्याच्याच बाब्या वेल्याच्या विठ्ठल चव्हाण फौजी ग्रुप बोला. बघा, हा. म्हणजे त्या घरचीच गाडी लागली होती. हो, एका सेमी दोन्ही गाड्या लागल्या होत्या आणि 3 नंबरवर तास आमचं लागलं आणि 4 नंबरवर तास त्याचं होतं. त्याच होतं. आणि मग आज धुरकरी वगैरे कोण होता आपला? मीच होतो आपला. म्हणजे तुम्हीच होता. आपला परिचय सांगा संपूर्ण. माझा परिचय माझं संपूर्ण नाव रवी उत्तम कांबळे. मी राहणार हिसवण, तालुका जिल्हा जाल. दादा, किती वर्षापासून तुम्ही धुरकरी आहात? मी जवळपास 8 ते 9 वर्ष झाले. 8 ते 9 वर्षामध्ये कोणकोणते बैल पडवले दादा? मी बरेच पहिले पळवले. आमच्या तिकडे मल्हार, त्याच्यानंतर सऱ्यात नंबर 1चा बैल म्हणला तो करुडीचा लखन जो माझ्या धुरीतला होता, कारण मी ट्रेन केलेला आहे आणि मीच पळवलेला आहे. आपला व्यवहार झाला आणि त्याला आपण म्हणणार मनोहर पाटला. हा. मग लखन नंतर कुठला बैल? लखन नंतर त्याच्यानंतर एक बैल आला आपल्याकडे पिस्टन म्हणून, अनिल डोंगरे बोधेगावचा. त्या बैलावर तो बैल बी खूप पळवला आणि त्याच्यानंतर पिंट्या. आज जशी गाडी गुलाल पात्र झाली, याच्या आधी काय गुलाल राहिलेला त्याचं? शंकरपटात प्रथम द्वितीय अमरावती, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नागपूर या जिल्ह्यात प्रथम दुसरा. म्हणजे शंकरपटात जास्त नाव केलेलं. हो. आणि 3 फेऱ्यात काय रेकॉर्ड? 3 फेऱ्यात आता एक मैदान केलं तर आम्ही एकडं पाचोडला. आमची गाडी पब्लिक न आली तिथं आम्ही समजा 7वा का 8वा नंबर केला तिथं. आता हे दुसरं मैदान. म्हणजे दुसरंच मैदान आहे. हा. आणि गाडी गुलाल पात्र झाली है ना? तर कसं जल्लोष आहे आज तुमचं? जल्लोष तर खूप आहे. खूप साऱ्याला आनंद झालेला आहे. हे मालक आहेत बैलाचे. हा. मग पब्लिक एकाच गावची आहे का पूर्ण हो, तुमची? पूर्ण एकाच गावची. आणि गुलाल बघून तर वाटत राहिलं का आज जल्लोष लई आहे. हा. आता फायनलला पळायला हा, जायचं. फायनलला. काय असणार आजच्या फायनलच्या? जर ते वासरावर जर पळणारी गाडी असली, हा. जर सुंदरवर जर त्याच्या खेटून जर गाडी टपची पळणारी असली तर सांगून 1 नंबर होईल. सांगू नका. हा. त्या वासरावर जर पळणारी गाडी असली तर. तर याची खरेदी वगैरे कुठली आहे पिंट्याची? ह्यो आमच्या मालकाने घेतला होता, जालना जिल्ह्यातूनच घेतला होता. हा. 1,25,000 घेतला 2 वर्षापूर्वी. पैसे फिटले. पैसे मागेच फिटले पैसे. जसा तुम्ही या बैलगाडा क्षेत्रामध्ये उतरला, तर तुम्हाला धुरकरी म्हणून काय अनुभव आला दादा? धुरकरी म्हणून प्रत्येक वेळेस काही मालकाचा अनुभव आला, काही बैलाचा अनुभव आला. ज्या मालकाचे बैल पळते, काही धुरकरी त्या बैलाकडे पळते. ज्याचे कमी पळते त्याकडे जात नाही. ज्या मालकाचे बैल पळते त्याच्याकडे जाते. म्हणजे तुमच्या हाताने बरेचसे बैल उजेडत आले, पण बरेच उजेडत आले. साऱ्यात जास्त गरीबाचेच बैल उजेडत आले. हा का? तर आता 9 वर्षात तुम्हाला जसे नवीन मुलं आहेत त्यांना धुरकरी वगैरे बनायचे आहे, तर त्यांना काय मार्गदर्शन करायला लागतं? मार्गदर्शन काय नाही, पहिलं आपलं नॉलेज बघा, आपलं धाडस बघा आणि नंतरच या क्षेत्रात या. कारण हे क्षेत्र जितकं दिसतंय तितकं सोपं बी नाही. हे जीवावरच खेळायला लागत या क्षेत्रात. तर चला, धन्यवाद दादा. आता जास्त काय नाही वेळ देण्यात काही अर्थ नाही, कारण आता फायनल पडायला जायचं. चला, धन्यवाद.